न्यूज 24 शिवनेरी. अनेक दिवसापासून असलेला प्रश्न म्हणजे आळेफाटा येथील अतिक्रमण. आपण पाहिलं जे नैसर्गिक प्रवाह जे आहेत आता त्यावरही नैसर्गिक प्रवाह गाडण्याकडे आता लक्ष दिले. कारण का त्याच्या जागा कशा वाढतील याकडे त्यांचं लक्ष लागले. परंतु स्थानिक प्रशासन जे आहे ते स्थानिक प्रशासन याकडे जाणूनबुजून कानाडोळा करते की काय हा मोठा प्रश्न आहे. कारण का अतिक्रमण हे वाढतच चालले परंतु यावर अंकुश ठेवायला कोणी तयार नाहीत. आता पाहिलं आपण समोर JCB उभं आहे. हे संपूर्ण गाडण्याचं काम चालू आहे. हे आपण पाहू शकता. हे ज्या वेळेस हा ओढा बघा आणि समोर बघा हे कुठे गेले. संपूर्ण जो नैसर्गिक प्रवाह आहे नैसर्गिक प्रवाह कशा प्रकारे दिसतो पहा. हे पहा हा नैसर्गिक प्रवाह हा ओढा पाहायला गेलं नैसर्गिक प्रवाह असा आहे हा. परंतु संपूर्णपणे हा गाडलेला आहे. परंतु ज्याप्रमाणे इथले स्थानिक प्रशासन असतील किंवा जे जागा मालक असेल हे समोर समोर यायला तयार नाहीत. येथे भाडेतत्वावर JCB आणला. JCB गाडलं गेलं. मुरम कुठून मुरम आणला हे पण माहिती नाही. रॉयल्टी भरली का नाही ते पण माहिती नाही. आपण JCB पाहिला हे आपण आल्यानंतर JCB निघून जातोय. JCB वाला निघून जातोय आपण आल्यानंतर. म्हणजे नक्की काय ताळेबेर असल्याशिवाय ते JCB निघून जात नाही. अतिक्रमण वाढत चालले. नैसर्गिक प्रवाह बंद होत चाललेत आणि बिल्डिंग उभे राहत चाललेत. हे नक्की थांबेल का. तहसीलदारचे पास तुम्ही पण जा असं नाही की एकाची जबाबदारी सगळ्यांची जबाबदारी. काही हो तिला जसा मुरम होता तसा मुरम करून घ्या आणि मग मोदीचा पुढं मोजली काय लगेच आहे ना साहेब. मोजली होती ना नाही येत लगेच. आपण पाहिलं आळेफाटा शहरात ज्याप्रमाणे विकास होतोय ज्याप्रमाणे आळेफाटा सुधारते परंतु अतिक्रमण त्या प्रमाणात वाढते त्या प्रमाणात बांधकाम वाढते. तर आज आपण पाहिलं की आळेफाटा लगत मुरम ढकलण्याचं काम चालू होतं ओढ्यामध्ये. नक्की हा ओढा गाडण्याचा प्रयत्न होता की नक्की काय नक्की आता आपण पाहिलं JCB मुरम नक्की हा नैसर्गिक प्रवाह गाडण्याचा प्रमाण चालू नक्की काय आहे. माननीय पत्रकार महोदय, दिनांक 19/8/2025 रोजी हे जेव्हा काम चालू होतं आणि इथं मुरम टाकला जात होता त्यावेळेला मी माननीय उपविभागीय अधिकारी साहेब म्हणजे आपले प्रांत साहेब तहसीलदार साहेब यांना याची लेखी तक्रार केली होती की कुठल्याही प्रकारची याला परवानगी नाही आहे आणि यांनी कुठल्याही प्रकारचे मोजमाप न करता बांधकाम चालू केलेले आहे. आणि इथं नैसर्गिक प्रवाह आज तुम्ही बघितलं आळेफाट्यावरचं 80% पाणी हे ह्या सगळं सांडपाणी इथून जाते. हा नाला खूप मोठा आहे. आता तिकडून त्यांनी अतिक्रमण केलं इकडून यांनी अतिक्रमण केले. ओढा गेला कुठं. नैसर्गिक न्यायासाठी माननीय तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांच्याकडे आपण अर्ज केला होता. त्यांचा दिनांक 25/8/2025 ह्या मंडलाधिकारी वडगावांचे त्यावेळेचे ठोबे होते. त्याच्यानंतर आपले ते यांचे काळे होते आणि आता हे तिसरे भाऊसाहेब आहेत शिंदे यांच्याकडे ते प्रकरण आहे. ह्या प्रकरणाला जवळजवळ 8 महिने म्हणजे 8, 9, 10, 11, 12, 1, 2, 3, 4 असे 8 महिने झालेत. हे चाल ढकलपणा चालू. येस ही निष्क्रियता ही शासनाची आहे. हे अनधिकृत बांधकामं जी फोपावली आहेत ना याला सर्वस्वी जबाबदार हे मंडलाधिकारी तलाठी तहसीलदार प्रांत हे लोक आहेत. नक्की यांचा तर सहभाग नसेल नाही याच्यामध्ये. 100% आज जर समजा अर्ज केलाय याच्यावर हा अर्ज 8 महिन्याचा आहे त्याच्या खाली यांनी पंचनामे केले नाहीत म्हणून यांच्यावर कारवाई करायसाठी अर्ज दिलाय. आज माननीय विभागीय आयुक्तांचं पत्र आहे बघा. हे विभागीय आयुक्तांचं पत्र आहे का यांच्यावर कारवाई करावी का यांनी वेळेत काम केलं नाही याचा पंचनामा केला नाही म्हणून. आणि तरी सुद्धा जर हे अधिकारी यांना घाम फुटत नसेल यांना भीती वाटत नसेल आणि हे जर काम करत नसतील तर हे बसलेत कोणासाठी इथं. आज हा माणूस आलाय कुठून बिहारवरून आणि बांधकाम कुठं करतोय. अहो इथं आमचा बघा पत्र्याची शेड ठोकून आपले लोक राहतात. म्हणजे स्थानिक लोकांची हिंमत नाही. आज आमचे जे चौगुले आहेत इथं राहत आहेत ते कॉन्क्रीटच्यावर इकडे हालायला मागत नाहीत कारण त्यांना तेवढी भीती वाटते. हा आलाय 300-400 किलो म्हणजे 1000 किलोमीटर वरून
आणि त्यांनी त्या डीपीच्या बाजूला, आज ही तेवढी मोठी डीपी आहे, ह्या डीपीच्या बाजूला 3 मजल्याचं बांधकाम केलंय. आणि याला याला कुठली परवानगी घेतली ग्रामपंचायत? अहो सर, कुठल्याही पद्धतीच्या याला एका सिंगल कागदाची परमिशन नाहीये. जर कुठल्या प्रकारची परमिशन नसेल तर स्थानिक प्रशासन करते काय नक्की? मला हेच म्हणायचंय, माझा मुद्दाच आहे, तुम्ही समजून घ्या. तुम्ही वारंवार नवनाथ वळून याच्यावर विरोधात बोलतो म्हणून मला बोलून उपयोग नाही होणार. प्रशासन काय करतंय? माझा प्रशासनाला आरोप आहे. नवनाथ वळून अर्ज करतोय, मी करतोय, छाती डोकपणे करतोय. का करतोय? पुढच्या पिढीसाठी माझं एक लढा चालू आहे. हे साधारणपणे बांधकाम किती वर्षापूर्वी झालेले? अहो हे आता 1 वर्षाचं बांधकाम आहे. 1 वर्ष. 1 वर्ष आता हे काही सुरुवात झाली ना गाडी चालू करायला, म्हणून तर त्यांनी आमुरम टाकला. आमुरमाकडे तुम्ही दाखवलं तर तुमच्या लक्षात येईल. हे त्याच्यासाठीच चाललंय की 2 रुपये अनधिकृत बांधकाम करायचं आणि याच्यातून 2 रुपये हाताशी लावायचे. ग्रामपंचायत काय करते बरं? ग्रामपंचायतला याच्यातून महसूल मिळतोय का? हे कमर्शियल गाळे आहेत सगळे, मग याच्या नोंदी कशा घालायच्या? आणि स्थानिकांनी आता सर्कल असतील किंवा तलाठी त्यांना कॉल केल्याने ते आता आलेत, ते आता पंचनामा केला नक्की आत्ताच काय केलं त्यांनी? मग मला माझा साधा आणि सिंपल प्रश्न आहे. मी ह्या भाऊसाहेबांना, म्हणजे शिंदे भाऊसाहेबांचं मी उदाहरण देतो. ते आमच्या गावात आले 3-4 महिने झाले असतील. त्यांना मी अनेकदा विनंत्या केल्या, अनेकदा, भाऊसाहेब तुम्ही या गावचे ग्रामस्थ, या गावचे आहात, निदान त्या नोटिसा काढा, त्याचं काय म्हणणं आहे काय नाही, तुम्ही अहवालवरच्या कार्यालयात पाठवा, मी तिथे फॉलोअप घेतो. पण त्या भाऊसाहेबांना बिचारायला वेळ मिळत नव्हता. आज त्यांना वेळ कसा मिळाला मी सुद्धा आश्चर्यचकित आहे. 11-11:30 तिथे आले होते, त्यांनी मोजमाप केले. आता ते अंदाजे त्यांनी मोजमाप केले, आपण त्याला ETS मोजणीसाठी त्याच्याकडे जाऊ, ती प्रक्रिया आपण करणार, सगळ्या प्रक्रिया पार करणार. पण हे निष्क्रियता आहे ही प्रशासनाची आहे, एवढं मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. काय होतं, हा सगळा अनधिकृतपणे मुरम घेतो. नंतर कुठं काहीतरी झालं तर कुठल्या तरी एखाद्या रॉयल्टीच्या पावत्या आणायच्या आणि त्या दाखवायच्या की आमच्याकडे आहे. पण आता मला सांगायचं, इथं बँक आहेत सगळे, इथं गाड्या आलेल्या CCTV मध्ये त्याचं फुटेज आहे, तर ते फुटेज त्यांनी ताब्यात घेतलं पाहिजे. कुठली गाडी आली होती ते त्या गाडीचा GPS अहवाल पासून सगळ्यापर्यंतची याची चौकशी झाली पाहिजे. पण हे काहीच होत नाही. हा मग सांगायचा मुद्दाच तो आहे ना, हे होत नाही. मग याच्यासाठी आज तुमच्यासारखे पत्रकार आहे, हे ग्रामस्थ आहेत, असे हे सगळे एकत्र येणं गरजेचं आहे. जे ग्रामस्थ असतील ते पुढे आल्यानंतर हा मुद्दा समोर आलाय. बरोबर. तर अनेक ठिकाणी जो नैसर्गिक प्रवाह आहे तो गाडण्याचा प्रयत्न झाला किंवा गाडलाय पण, बरोबर. परंतु त्यामागे कोणीच उभं राहत नाही. तर नक्की स्थानिक प्रशासन काही झोपले की काय, हा प्रश्न पडलाय ना. मान्य पत्रकार महोदय, तुम्हाला आठवत असेल, आपण मागच्या 2-3 महिन्यापूर्वी तर शुभम तारांगणच्या बातम्या केल्या होत्या. आज त्यांच्या सांडपाण्याचा गंभीर प्रश्न आहे. त्यांना सुद्धा ह्या वड्याला त्यांनी सोडायची इच्छा व्यक्त केली होती, परंतु आमच्या ह्या चौगुले मंडळींच्या ज्या विहिरींचं पिण्याच्या पाण्याचं जे आरोग्याचं नुकसान होतंय, आपण फक्त त्या गोष्टीमुळे त्यांना तो विरोध दर्शवला होता. बाकी आपला काही त्यांचा पर्सनल असा काही विरोध नव्हता. पण जर हे गांभीर्य, एवढं मोठं गांभीर्य असताना सुद्धा जर प्रशासनाला जाग येत नसेल तर मग कशा पद्धतीने कामं करायची? समजा स्वायत्त संस्था ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायतनी ते येऊन त्यावेळेला त्यांना रोखायला पाहिजे होतं. जेव्हा काम चालू होतं तेव्हा सन्मान्य भाऊसाहेबांचं हे काम होतं, अनधिकृत काम चाललंय, तुम्ही कसं काय काम करता इथं? एवढं ज्यावेळेस कोणतंही बांधकाम करताना स्थानिक प्रशासनाची, ग्रामपंचायतची परवानगी लागते, परंतु परवानगी न घेताही बांधकाम सर्रास सुरू आहेत, सर्रास चालू आहेत. तर नक्की यामागे प्रशासन काय करते किंवा ग्रामपंचायत काय करते? आपल्या ग्रामपंचायतमध्ये, म्हणजे सगळ्याच ग्रामपंचायतमध्ये विविध कमिट्या असतात. पाणी कमिटी असते, पाणी पुरवठा कमिटी असते, बांधकाम कमिटी असते, आरोग्य कमिटी असते. तर ही कमिटी जे बनवतात ना, त्या कमिटीचं कामच आहे याच्यावर बघणं, देखरेख करणं. ते काय करतात, ते बोर्ड लावतात आणि तो विषय तिथंच संपून जातो. त्यांना माहिती सुद्धा नसतं सदस्यांना की आपल्याला कशाला घेतलं याच्यात. मग ह्या सदस्यांनी काय केलं, समजा बांधकाम जेवढे आहेत बांधकामच्या याच्यावर, ते त्यांनाही दिसलं नाही का हे काय चाललंय बा इथं. मग एवढे 3 माळ्याचं समजा चालू आहे का बांधकाम, आणि कोण करतोय, तो आपला ग्रामस्थ आहे का, तो कुठून आलेला आहे, तो काय करतोय, मग हे कोणी विचारायचं धाडस केलं नाही. आणि काय होतं, ज्या वेळेला ह्या संस्था, म्हणजे शासकीय संस्था ज्या वेळेला ग्रामस्थांना किंवा नागरिकांना अशा पद्धतीने पाठीशी घालतात ना, तर त्यावेळेला असे प्रकार होतात. मग हा असा नाल्याचा प्रश्न निर्माण होतो. आता तुम्ही बारकाईने बघितलं तर या माणसाने हे झाड सुद्धा तोडले, वडाचं झाड, म्हणजे हे जवळजवळ 70 ते 80 वर्षापूर्वीचं झाड आहे. त्यांनी हे तोडलं, तेव्हा तिथून आग लावण्याचा प्रयत्न केला, ते जाळायचा प्रयत्न केला. आता हे जाळ तो थोडं जाळत राहणार ते झाड, आणि ते जाळून झालं तर मग ते पाडून टाकणार. मग यांचं काय होतं, हे सगळं फोपावलं जातं. आता समजा वन विभागाचं काम नाही का, PWDचं NHIचं काम नाही का हे बघणं, हे झाडाला कोणी आग लावली होती, कशी आग लावली होती, हा? मग आता हे कोणी बघायचं, की कशा पद्धतीने झाडांना आग लावलेली. अनेक झाडांना आपण काही दिवसापूर्वी पाहिलं की वडगावांच्या हद्दीमध्ये आपण वडाच्या झाडाला विझवण्यासाठी अगदी जुन्नरवरून अग्निशामक दलाची गाडी बोलवली होती. अशाच प्रकारे अनेक झाडांना आग लावली जाते व आपली जागा रिकामी करण्यासाठी हे 70 ते 80 वर्षापूर्वीचे झाडं ही जमीनदोस्त केली जातात.
ही आग थोडी नाही तर अगदी 70 ते 80 वर्षापूर्वीच्या झाडाला आग लावली आहे. म्हणजे समाज चाललाय कुठे. आणि या ठिकाणी आळेफाट्यावर बांधकाम होतंय. बांधकाम कोणाचं होतंय काय होतंय काहीच कळत नाही, परंतु सगळं बांधकाम कंप्लीट झाल्यानंतर नोंदही होती, हे मात्र विशेष. आणि एक महत्वाची गोष्ट तुम्हाला दाखवायची, आपला जर कॅमेरा तुम्ही तिथं दाखवला तर पूल सुद्धा गाडत चाललाय बघा. तुम्ही ह्या मुरमानी पूल सुद्धा गाडलाय. तुम्ही विनंती आहे तुम्ही जरा इकडे दाखवा या. हे बघा झाडाच्या सगळ्या पारंब्या इथं गाडून टाकल्या या नैसर्गिक प्रवाहात. हे बघा हा पूल सुद्धा गाडायचं काम चालू आहे आता सध्या तिथं मुरम टाकून. पूर्ण फुटेज तुम्ही दाखवू शकता. हे काय कुठपर्यंत आणि सहनशीलता असते माणसाची प्रत्येक ठिकाणी. तुम्ही दुसऱ्याला दोष देऊन होणार नाही. नक्कीच हे थांबणार कधी हा मोठा प्रश्न आहे. कारण असंच जर अतिक्रमण होत राहिलं तर नक्कीच मानवी जीवनावरती परिणाम होत चाललाय. तर नक्की थांबणार कधी हा मोठा प्रश्न आहे.